महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मागील अनेक वर्षापासून परभणीची विकासाच्या दृष्टीने स्थिती खूपच मागे आहे। बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या अभावामुळे गाव सोडून बाहेर गावी जाऊन आपला भविष्याची दिशा ठरवावी लागते आणि याला पूर्णपणे लोकप्रतिनिधी जबाबदार आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरटपुडकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। वरपुडकर यांनी पुढे सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परभणीचा विकास साधता येईल। आगामी विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवाराला संधी मिळाल्यास केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाला चालना देणारे नेता आहे, त्यामुळे परभणीच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केले। डिक्लेअर होऊन जवळजवळ 2 वर्ष मग रोखले कोण? हायकोर्टात गेलो कोण? त्याचा सुद्धा आपण जनतेने विचार करायला पाहिजे। नाही तर आतापर्यंत बरेचसे रोड त्याचे होत होते, इव्हन दर्गा रोड आहे, वांगी रोड आहे, तो सँक्शन आहे, त्याचे गव्हर्नमेंटचे फंड्स होते तिथे, पण असे आडवाआडवी केलं। डेव्हलपमेंट हा विषयच नाही त्यांच्याकडे, विरोधी पक्षाकडे डेव्हलपमेंट हा विषयच नाही। आडवाआडवी करा आणि आपले फंड कसे वाढवायचे ते पहा, एवढाच विषय आहे। आपल्याला माहिती आहे जिंतूर रोड कोणी अडवला होता, वसमत रोड कोणी अडवला होता, नावाची घेत नाही। इथे डीपीडीसी तर फार छोटी 600, 800 कोटीची रोड अडवलेली विधानसभेला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। Maharashtra Today 24 News. Subscribe now.